मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर अजूनही ते वर्षा बंगल्यावर गेलेले नाहीत. अजून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. संजय राऊत यांनी देखील बरेच टीका केलेल्या आहेत त्याच्यावर. तुम्ही काय आता माहित नाही, अशी अघोषित चर्चा आहे की तिथं कदाचित काही गोष्टी आधीच्या सरकारमध्ये केल्या गेल्या होत्या, ज्याची भीती इथं आज नवीन मुख्यमंत्र्यांना तिथं वाटते. आता ती काय गोष्टी झाल्या होत्या, काय पद्धतीच्या पूजा झाल्या होत्या, काय वेगळं झालं होतं, काय अंधश्रद्धा आहे आजच्या मुख्यमंत्र्यांची, हे आपल्याला तर सांगता येणार नाही. का आम्ही अशी माणसं आहोत, आम्ही लोकांवर विश्वास ठेवून चालतो, माणुसकीवर विश्वास ठेवून चालतो, संतांच्या विचारावर विश्वास ठेवून चालतो. आम्हाला अंधविश्वास कळत नाही. पण आज जे नेते आज सत्तेत आहेत महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर असं काही विचार करत असतील, जे करतात नाही करतात हे नाही सांगू शकत, पण जर करत असेल म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे हे सगळे तर्कवितर्क बाजूला जर आपल्याला ठेवायचे असेल तर उद्याच आजच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं वर्षावर जाऊन राहण्याला सुरुवात केली पाहिजे. त्यातूनच सिद्ध होईल की पुरोगामी महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत. आणि जर ते तिथं गेले नाहीत तर वेगळे तर्कवितर्क हे वाढत जातील आणि 5 वर्षात इतके वाढतील की 5 वर्षानंतर त्यांना अडचण आल्याशिवाय राहणार. 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामाची ही चौकशी आहे आणि याच काळात धनंजय मुंडे हे पालकमंत्री. एक तर आपल्याला 5 वर्षामध्ये तिथं जी कामं झाली ती खरीच झाली आहेत का, कामं न होता बिलं निघाली आहेत का, नाहीतर या गावापासून त्या गावापर्यंत एक रोड दाखवला जातो त्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर होतात आणि त्या गावापासून या गावापर्यंत 5 कोटी तिथं मंजूर होतात, 2 कोटी खर्च होतात, 8 कोटी बाहेर काढतात. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. त्याच्याचबरोबर जे कुठले कॉन्ट्रॅक्टर आहेत, ठराविक कॉन्ट्रॅक्टरलाच कामं मिळाली का हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कर्णधार कोण, त्याचं नाव कराडच निघणार आहे, तर त्या व्यक्तीचं नाव सुद्धा पुढे आलेलं पाहिजे. त्यामुळे ही कामं बघून जे काय पैसे खाण्यात आलेले आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, कुठेतरी लोकांसमोर आणण्याची जरूरत आहे. पण सरकार जी काय एन्क्वायरी लावते त्याच्यातून काही निघेल असं वाटत नाही. ज्युडिशियल एन्क्वायरीवर आपल्याला विश्वास ठेवता येईल. कारण ह्याच्या आधी SIT लावले, बऱ्याच काय गोष्टी झाल्या, तर ते SITतून काही आजपर्यंत निघालेलं नाही. राजकीय दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे ज्युडिशियल एन्क्वायरी लावून, नाही तर एका चांगला अधिकारी, निलंक अधिकारी ज्याच्यावर कुठलाही कलंक नाही अशा अधिकाऱ्याला, माजी अधिकाऱ्याला काम देऊन ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे. पण तेवढं धाडस सरकार दाखवेल असं मला वाटतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.